स्वागत है आपका अपना संदेश न्यूज़ चॅनलमध्ये. मी सय्यद जुनेद और आज आपण परतूर येथे पेट्रोल पंपवर आहे. आपण बघू शकता की बरीचशी गर्दी आहे पेट्रोल पंपवर. आपण हा पेट्रोल पंपचे मालक जे आहे त्यांच्याशी आपण बोलूया. सर अगोदर सबसे पहिले आपलं नाव काय? माझं नाव आशिष कंसल आहे. सर आपल्या परतूरमध्ये किती पेट्रोल आणि डिझेल लागतात दिनभर? आपल्या पंपावर रेग्युलर जर चाललं तर 5,000 ते 6,000 आपल्याला पेट्रोलची रिक्वायरमेंट असते डेली. आणि डिझेल जर सांगितलं तर ते 7,000 ते 10,000 इतकं आपलं डिझेलचं सेल असतं डेली. परंतु आपल्याकडे आपण 3 दिवसाचा स्टॉक ठेवतो. काल काय झालं, 3 दिवसाचा स्टॉक एकाच दिवसात संपलं. त्यामुळे आज ही गर्दी आहे. ही आपण गर्दी पाहत आहात हे सगळे अफवामुळे ही गर्दी आहे. पेट्रोलचा साठा पुरेसा आहे, डिझेलचा साठा पुरेसा आहे. रोज आपली गाडी येत आहे. आजसुद्धा आपण बघू शकता की आपली गाडी आलेली आहे. उद्याचा ऑर्डर आधीपासूनच गेलेला आहे. त्याचं पण नियोजन आम्ही आधीच ॲडव्हान्स पेमेंट करून ठेवलेलं आहे. HP कडे आमचं पेमेंट जमा आहे आणि ती गाडी उद्या सकाळी भरणार आहे आणि दुपार किंवा संध्याकाळपर्यंत आपल्या सेवेत परत हजर होणार आहे. सर आपल्याकडे आता जे आलेलं आहे ते पेट्रोल आलेलं आहे ते किती लिटर? आता जे आलेलं आहे ते आहे 10,000 पेट्रोल. त्यामध्ये 5,000 नॉर्मल पेट्रोल आणि 5,000 प्रीमियम पेट्रोल जे पॉवर पेट्रोल आपलं आहे आणि 10,000 डिझेल आलेलं आहे. सगळे कस्टमरला 2 व्हीलरला 200 रुपये आणि 4 व्हीलरला 2,000 रुपये इतकंच फ्यूल आपल्याला देण्याची परवानगी आहे प्रशासनाकडून. त्यामुळे आपण तितकंच कस्टमरला पेट्रोल आणि डिझेल सप्लाय करणार आहे. सर आपण प्रत्येक 2 व्हीलरला 200 रुपयाचं पेट्रोल आपण म्हटलेलं आहे. तर आपण एकूण किती 2 व्हीलरला आपण पेट्रोल पुरवू शकता? 10,500 गाड्याला आपण पेट्रोल पुरवू शकता. डिझेल 2,000 जर सांगितलं तर घेऊन येऊ ना त्या लाईट. एक मिनट. पेट्रोल 5,000 गाड़ियों को अपन दे सकते हैं और डीजल गाड़ियाँ 500 गाड़ियों को अपन दे सकते हैं क्योंकि 2,000 का है, 200 लीटर जाएगा. सर आपला परतूरच्या जनतेसाठी काय आव्हान? जनतेसाठी हेच आव्हान आहे की गडबड करू नका, पॅनिक होऊ नका. ही जी गर्दी आपण पाहत आहात हे फक्त आणि फक्त अफवेमुळे आहे. उद्या सुद्धा तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल सप्लाय भेटणार आहे. फक्त थोडं संयम ठेवा, हीच आमची एक रिक्वेस्ट, हात जोडून रिक्वेस्ट आहे. कल उद्या पण तुमचे असं टायमिंग राहणार की? आज जर स्टॉक असेल तर उद्या आपण सकाळी नेहमीप्रमाणे 7 वाजेपर्यंत आपण जे पंप सुरू करतो 6-7 वाजेपर्यंत ते आपण परत ओपन करणार आहे. कॅनमध्ये देणार का? कॅन आणि बॉटलमध्ये सक्त मनाई आहे, त्यामुळे विचार सुद्धा नाही येत. ओके, थँक्यू सर.